and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1, लेसन 11. अरेच्छा, हे काय? आजच्या पाठात तीच मांजर परत आलीये तुम्हाला भेटायला. आणि आता ती काय करणार आहे ते बघूया. चला तर मग आपण वाचूया काय काय गंमत आहे ती. चला तर मग आधी पाठाचं नाव एकत्र वाचूया. माझ्या मागे तुम्हीही वाचा बरं का. हिअर इज माय कॅट. आता पाठ वाचण्यापूर्वी पाठात येणारे नवीन शब्द आधी वाचायला शिकूया. तुमच्यासाठी नवीन शब्द घेऊन कोण येणार आहे सांगा बरं. बरोबर, तुमचा मित्र चिंटू येणार आहे. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. टीचर, विद्यार्थ्यांना हे शब्द बघता क्षणी ओळखून वाचता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी शब्द वाचताना अक्षरं सुटी करून वाचायची नाहीत. संपूर्ण शब्द एकत्र वाचायचा. चला, पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. हिअर. माझ्या बरोबर तुम्ही वाचा. हिअर. हिअर. हिअर म्हणजे जवळ. हिअर इज माय कॅट म्हणजे इथे माझी मांजर आहे. हिअर इज माय बॅट. इथे माझी बॅट आहे. बरं, आता दुसरा शब्द बघूया. कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? माझ्या मागे वाचा. इज. इज. इज म्हणजे आहे. हिअर इज अ बॅट. इथे बॅट आहे. आता पुढचा शब्द बघूया. माझ्या मागे वाचा. माय. माय. वाक्याच्या सुरुवातीला माय असं वापरतात आणि वाक्याच्या मध्ये असेल तर माय असं वापरतात. माझ्या मागे वाचा. माय. माय. माय म्हणजे माझं. माय कॅट माझी मांजर. माय टॉप माझा भोवरा. हिअर इज माय कॅट इथे माझी मांजर आहे. चला, आता शेवटचा शब्द. माझ्या मागे वाचा. इन. इन. जसं माय बॅट इज इन अ पॉट म्हणजे माझी बॅट मडक्यात आहे. माय कॅट इज इन अ पॉट म्हणजे माझी मांजर मडक्यात आहे. इन म्हणजे आत. आता सगळे शब्द आपण पुन्हा वाचूया. माझ्याबरोबर वाचा. हिअर इज माय. माय. इन. आता तुम्ही वाचायचंय. मी नाही वाचणार. स्क्रीनवर जो शब्द येईल तो तुम्ही वाचायचा. टीचर, विद्यार्थी शब्द बरोबर वाचतायत की नाही याची खात्री करून घ्या.
हिअर इज माय इन. पाठात येणारे नवीन शब्द वाचता येत आहेत तुम्हाला. मग आता हेच शब्द वापरून पाठ वाचणं अगदीच सोपं आहे. बघूया पाठ काय येतो. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. Lesson 11. Here is my cat. My cat. Here is my cat. My cap. Here is my cap. My cap is on my cat. My bat. Here is my bat. My bat is in a pot. My cat is in a pot. Cat, cap, bat in a pot. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला, तुम्ही तसाच वाचायचा. चला सुरू करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि समजलं का काय वाचलं ते? मग आता माझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देता येतील तुम्हाला. मडक्यात काय काय आहे ते इंग्रजीत सांगा पाहू तुमच्या टीचरला. मडक्यात बॅट, कॅट आणि कॅप आहे. बघा मज्जा आहे की नाही या मांजरीची. टोपी आणि बॅट घेऊन मडक्यात जाऊन बसलीये आणि किती गोड हसतीये. तुम्ही बघितलीये का अशी मांजर मडक्यात बसलेली? बरं, आता पाठ तर वाचून झाला. मग आता या पाठावर आधारित स्वाध्याय करूया का? चला आता पुढे जाऊया. Activity 1. या स्वाध्यायात काय करायचंय ते बघूया. चित्र आणि वाक्य यांची जोडी लावायची. स्क्रीनवरचं चित्र बघायचं आणि त्यासाठी योग्य वाक्य चौकटीतून निवडायचं. चला तर मग पहिलं उदाहरण एकत्र करूया. मुलांनो, कशाचं चित्र आहे? मांजरीचं चित्र आहे. व्हेरी गुड. आता चित्रासाठी चौकटीतलं कोणतं वाक्य योग्य आहे ते वाचा. मी थांबते. हिअर इज माय कॅट. हेच वाक्य वाचलात ना? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. हिअर इज माय कॅट. स्वाध्याय कसा करायचा ते आलं ना लक्षात सगळ्यांच्या? टीचर जर विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं असेल
तर त्याला पुन्हा उत्तर सांगण्याची संधी द्या हं. चला आता पुढे जाऊया. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. एक जण तयार आहे का? चित्र बघ. चित्रासाठी चौकटीतून योग्य वाक्य शोध आणि ते वाक्य वाच. वाक्य वाचलं? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. काय आहे बरोबर उत्तर? माझ्या मागे सगळे मिळून वाचा बरं. माय कॅप इज ऑन माय कॅट. चला आता पुढे जाऊया. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. चित्र बघ. त्यासाठी योग्य वाक्य निवडून वाच. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. काय आहे बरोबर उत्तर? माझ्या मागे सगळे वाचा. हिअर इज माय बॅट. आता पुढे बघूया कोणतं चित्र येतंय ते. कोण उत्तर देणार? चित्र बघ आणि योग्य वाक्य निवडून वाच. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. सगळे मिळून माझ्या मागे वाचा. माय कॅट इज इन अ पॉट. मुलांनो, मजा आली ना हा स्वाध्याय करायला? बरं, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. आता आजचा पाठ वाचण्याचा सराव करूयात. टीचर घंटा वाजल्यावर एकेका विद्यार्थ्याला संपूर्ण पाठ मोठ्याने वाचण्यास सांगा. गरज वाटली तर मदत करा हं. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. टीचर गरज लागल्यास मदत कराल हां. व्हेरी गुड. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. एक जण तयार का? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. व्हेरी गुड. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील.
संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. टीचर, पाठ वाचण्याचा हा सराव इतर मुलांनाही द्या. स्क्रीनवर लिहिलेलं समोर असू द्या आणि एकेका मुलाला पाठ वाचायला सांगा. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.